गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर आज आपण संख्या वाचन हा घटक अभ्यासणार आहोत. सगळ्यांनी आधी हेडिंग टाकून घ्यायची आहे, संख्या वाचन. चला हेडिंग टाकून घ्या. तर संख्या वाचता येणं, संख्येचं वाचन करता येणं खूप गरजेचं असतं आणि तोच आपण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आज पाहणार आहोत, संख्या वाचन. ठीक आहे. तर आपण आज 9 अंकी संख्येचं वाचन कसं करायचं हे पाहणार आहोत. हे अगदी तुम्हाला फार महत्वाचं आहे, संख्येचं वाचन करता येणार. मग संख्या तुम्हाला अंकात जरी दिली त्याचं वाचन तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे. मग पहा, संख्या वाचन. आता संख्या वाचन म्हणजे याचं बेसिक म्हणजे काय तर पहा, संख्या कशी तयार केली जाते. तर सगळ्यांना आधी अंक माहिती असणं गरजेचं आहे आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना अंक माहिती असतीलच, आहेतच, पण तरी सुद्धा आपण एक ओव्हरलुक करणार आहोत, त्याच्याकडे पाहणार आहोत की अंक. ठीक आहे. कारण की संख्या ही अंकांपासून तयार होते. मग बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि शेवटी 0. आता याच्यामध्ये पण बघा, हे सगळे एकूण एक अंकी किती अंक आहेत? 10 अंक दिसत आहेत सगळ्यांना? व्यवस्थित दिसत आहेत? क्लिअर दिसत आहे का? बघा, 10 अंक. मग या अंकांपासून आपल्याला आज संख्या तयार करायच्यात. आता सगळ्याच विद्यार्थ्यांना बघा, पहिली म्हणा किंवा तुम्ही कितीही मोठे असाल तरी सगळ्यांना माहितीये. आता ही संख्या बघा, असे एका पुढे एक अंक, 2 अंक मी लावले तर ही संख्या सगळ्यांना वाचता येते का? बघा, सांगा कोणती संख्या आहे? व्हेरी गुड, 51 म्हणजेच 51 येते सगळ्यांना. ठीक आहे. चला आता यापुढे आणखीन मी एक अंक लिहिला तर ही 3 अंकी संख्या तयार झाली का? कारण की पहा, 1 2 आणि 3 अंक आपण एका पुढे एक लिहिले आणि आपली 3 अंकी संख्या तयार झाली. मग याचं वाचन कसं करायचं हेही सगळ्यांना माहिती असणार आहे, कारण की शतकापर्यंतचं वाचन अगदी पहिलीच्या मुलांना सुद्धा येतं आणि नसेल येत तर आज तुम्ही शिकणार आहात, डोंट वरी. पहा, मग 553 513 अशी ही संख्या तयार झालेली आहे. आता तुम्हाला संख्या 9 अंकी पर्यंत जर वाचायची असेल तर मग आपण रघुकुलचा खास फॉर्म्युला मी तर तुम्हाला सांगणार आहे, हलाखू पद्धतीचा. ठीक आहे. रेडी आहात सगळेजण? रेडी आहेत? ओके, व्हेरी गुड. चला, तर मी तो तुम्हाला जादुई बॉक्स अगोदर दाखवते आणि मग त्या पद्धतीनं तुम्हा सगळ्याच विद्यार्थ्यांना आपला संख्या वाचन फार सोपं जाईल. ठीक आहे. चला, हे सगळे बॉक्स तुम्ही लिहून घ्यायच्यात माझ्यासोबत. पहा, अशा पद्धतीनं आता हे बॉक्स मी आखून घेतले, पण याला नावं द्यायची राहिलेत ना, आता ती नावं लिहून देऊन घेऊयात आपण. ठीक आहे. सो 1 बाय 1 आपण नाव टाकून घेऊयात. आता जे पहिले सुरुवातीचे, आता संख्या वाचन करताना नेहमी लक्षात ठेवा, जर एखादी संख्या तुम्हाला दिली तर तुम्हाला ती उजवीकडून डावीकडे, लक्षात घ्या, उजवीकडून डावीकडे तुम्हाला ते अंक प्रत्येक बॉक्स मध्ये मांडायचे आहेत. बॉक्सचं मी तुम्हाला इथे नावच देणार आहे, तसेच एक्झाम्पल तुम्हाला मी सोडून देखील देणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका, फक्त बॉक्स व्यवस्थित टाकून घ्या. आता मी नाव देत आहे, ते नाव सुद्धा तुम्ही इथं खाली त्या बॉक्सच्या खाली देऊन ठेवायचे. ठीक आहे, देऊ आता. चला बघा, हा आहे एककाचा बॉक्स, एकक. त्यानंतर हा दशक. चला, एकक, दशक, दशकानंतर असतो शतक. ठीक आहे. त्यानंतर शतक झालं की हे जे 2 बॉक्स दिसतात तुम्हाला, हा आहे हजाराचा. आता मी 1000
असं लिहिते, फक्त ह असं लिहिते. ठीक आहे, ह म्हणजेच हजार. लक्षात ठेवा, हजार झालं की हा आहे लाखाचं घर. लाखाची सुद्धा दोन घर असतात, मग हे लाखाचं घर. त्यानंतर लाख झाल्यानंतर कशाचं सांगा, ह लाखो म्हंटल होतं मी, आठवतंय, ह लाखो. आणि हा जादुई तक्ता तुम्हाला लक्षात आला की तुम्हाला 9 अंकी पर्यंत 9 अंकी संख्येचं वाचन सुद्धा अचूकरित्या करता येणार आहे. बघा, एकक, दशक, शतक, हजार, लाख, कोटी. लक्षात घ्या रखाना, एकक, दशक, शतक, हजार, लाख, कोटी. अतिशय महत्वाचा हा, युजफुल असा हा आपला आहे. लक्षात ठेवायचं आहे, ह लाखो पद्धत. यालाच काय म्हणतात, शॉर्ट पद्धतीनं ह लाखो पद्धत. लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सोपं आहे. आता मी एक तुम्हाला एक्झाम्पल घेते, उदाहरण घेते, आणि ते उदाहरण आपण या ठिकाणी मांडूयात. ठीक आहे, चला उदाहरणाकडे लक्ष द्यायचे सगळ्या विद्यार्थ्यांनी, पाहून घ्या. चला, संख्या मी तुमच्या समोर मांडलेली आहे. कुठल्याही इयत्तेचा विद्यार्थी असेल तरी या बॉक्समुळे, या पद्धतीमुळे त्या सुद्धा विद्यार्थ्याला 9 अंकी संख्येचं वाचन अगदी पहिल्याच प्रयत्नाला येणार आहे. ठीक आहे, पहिलाच तुम्हाला चान्स मध्ये 9 अंकी संख्येचं वाचन तयार म्हणजे सांगता येणार आहे. तयार तर मी करायला तुम्हाला शिकवणारच आहे, त्याच्यामुळे शिकवत असताना कोणीही लिहून घ्यायचं नाही. तुम्हाला लिहून घेण्यासाठी मी माझ्यासोबतच वेळ दिलेला आहे. सो आता फक्त लक्ष द्यायचंय, पाहायचंय कशा पद्धतीने तुम्हाला हा रखाना जो आहे, बॉक्स जो आहे तो फिल करायचा आहे. संख्या वाचन करताना नेहमी लक्षात ठेवा, जो काही तुम्हाला नंबर दिलेला आहे, संख्या दिलेली आहे, त्या संख्येतील जो अंक आहे, प्रत्येक अंक हा उजवीकडून डावीकडे तुम्हाला फिल करायचा आहे, लिहायचा आहे. मग हा जो 2 आहे, तो 2 तुम्हाला बघा या बॉक्स मध्ये लिहायचा आहे, जो की आहे एककाचा. लक्षात आलं? चला, पहिलंच उदाहरण असं व्यवस्थित समजून घ्यायचंय की तुम्हाला कुठलंही उदाहरण दिलं तरी ते अगदी सहजरित्या तुम्हाला ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे. या पद्धतीनं तुम्ही पहिलं उदाहरण समजून घ्या. आता पहा, हे 2 मी इथं लिहिते, 2 लिहिला. त्यानंतर 2 नंतर कुठला अंक आहे बाळांनो, 8. 8 हा लिहिला दशकाच्या घरामध्ये. ठीक आहे, पहा 2 एककामध्ये आला, एककाच्या घरात, 8 दशकाच्या घरात आला. ठीक आहे, त्यानंतर एक कुठे येणार मग, चला पटकन सगळ्यांनी आन्सर करायचं. एक येणार शतकाच्या घरात. व्हेरी गुड, खूप हुशार झाले. त्यानंतर 4 कुठे येणार, करेक्ट, हजाराच्या घरामध्ये. हजाराची 2 घरं आहेत. आता तुम्हाला अशा पद्धतीनं मांडल्यावर काहीच अडचण येणार नाही. 4 आला हजाराच्या, नंतर हा 2 सुद्धा कुठे येणार, 10,000च्या रखान्यात. हे कोणता रखाना, याचं नाव 10,000 आहे, पण आपण डायरेक्टली काय म्हणतो की हजाराची 2 घरं. मग लक्षात यायला पाहिजे की हा उजवीकडून येताना पहिला हजाराचा आणि त्यानंतर 10,000चा रखाना. ठीक आहे, त्यानंतर 5 येणार हा लाखाच्या घरामध्ये, 7 आला 10 लाखाच्या घरामध्ये, त्यानंतर कोटीच्या घरामध्ये हा 1 आला आणि त्यानंतर 3 10 कोटीच्या घरामध्ये. ठीक आहे, चला इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर. आता सगळ्यांना फिल तर करता आले, मांडता आले, तुम्हाला जे अंक आहेत आपल्या दिलेल्या रखान्यामध्ये मांडता आले. पण आता वाचन कसं करायचं, वाचनासाठी मी तर तुम्हाला दिलेले बघा, शॉर्ट मध्ये दिलेले, वाचलं सगळ्यांना? ओके, चला तर आता मग आहे बारी वाचनाची. सगळ्यांना वाचता येईल बघा, कसं वाचायचं सांगते तुम्हाला. पहा 31, आपण ही संख्या कशी वाचतो, आता मी तुम्हाला पहिल्यांदाच 2 अंकी संख्येचं 3 अंकी संख्येचं वाचन घेतलेले, त्याच्यामुळे सगळ्यांनाच 9 अंकी संख्या सुद्धा वाचता येणार आहे, कारण की हा रखाना आहे तुमच्या समोर. बघा 31 हे कशाचं घर आहे सांगा, को म्हणजे कोटीचं घर. 31 कोटी, कळलं? काय म्हणायचं, 31 कोटी. चला म्हणायचे सोबत, 31
कोटी. त्यानंतर ही कोणती संख्या आहे रे? व्हेरी गुड, 75. मग 75 लाख. त्यानंतर ही संख्या, या संख्येचं वाचन करा 24. 24 कशाचं घर आहे? हजाराचं, म्हणून 24,000. 100 बघा, 24,100 आणि या दोघी स्वतंत्र, म्हणजे ह्या दोन संख्या आपण जसं 10 पासून 99 पर्यंतच्या आपण संख्या वाचतो त्या पद्धतीने ह्या इथं सुद्धा वाचल्या जातात. 8 वर 2 82 म्हणजेच 82. चला बघा, मग इथं गंमत काय, तर एकक आणि दशकाचे एकत्र 2 बॉक्स असतात, त्याचं वाचन सुद्धा आपण एकत्र करतो. त्यानंतर एकटा हनुमानजी सारखा शतकाचा रखाना असतो. तुम्ही पाहिलं असेल कधीही संख्येचं वाचन करताना आपण जर शतकाचं 100, 200, 300 या पद्धतीनं वाचन करत असतो, तसं हा एकटा मी रखाना हा सेपरेट हनुमानजी सारखा तो आहे. एकक दशक शतकाचा एकटा हनुमानजी सारखा रखाना. त्यानंतर हजाराची 2 घरं आहेत, लाखाची 2 घरं आणि कोटीची 2 घरं. लक्षात आलं? हजाराची 2 घरं, लाखाची 2 घरं आणि कोटीची 2 घरं. या पद्धतीनं तुम्हाला दिलेली संख्या या बॉक्स मध्ये मांडायची आहे, उजवीकडून डावीकडे मांडत यायचे आणि संख्येचं वाचन करायचं आहे. ठीक आहे, चला तर इथं आपण संख्या सुद्धा लिहून घेऊयात. संख्या वाचता आणि लिहिता येणं फार गरजेचं आहे, त्याच्यामुळे दोन्ही आपण इथं करणार आहोत. पहा, लिहून घेऊयात. 31 कोटी सगळ्यांनी लिहून घ्यायचे. उदाहरण 75 लाख. त्यानंतर 24,000. पुढं 182. लिहून घ्या. लिहून घेण्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचंय. चला, सुरुवातीला 9 अंकी संख्येचं तुम्ही सगळ्याच विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या वाचन पाहिलेले, तसेच सगळ्यांना समजलेलं देखील असेल. समजलंय ना सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. चला, झालं का? मग देऊ एक नंबर तुमच्यासाठी, सगळ्यांना वाचता येईल. ओके, चला घ्या मग. चला नंबर घ्या. आता तुम्ही उदाहरण देत आहे, सगळ्याच विद्यार्थ्यांनी उदाहरण सोडवण्याचा छानरित्या प्रयत्न करायचा आहे. पहा, चला सोडवा.
वाचन करायचे संख्येचं, तसंच लिहायची सुद्धा आहे. व्हेरी गुड सुदर्शन. करेक्ट करेक्ट. चला, खूप छान छान उत्तर देताय तुम्ही बाळांनो, मस्त. अगदी बरोबर. तुम्हाला बॉक्स काढता आला ना आणि लक्षात राहिला की मग तुम्हाला संख्येचं वाचन सुद्धा करता येतं. ठीक आहे, खूप छान, मस्त. बर, श्लोक. ठीक आहे, अगदी बरोबर. खूप छान, सगळ्याच विद्यार्थ्यांनी अगदी अचूक उत्तर दिलेले, म्हणजे याचा अर्थ तुम्ही तो जादुई बॉक्स छान पद्धतीने लक्षात ठेवलेलं आहे. चला, तसंच लक्षात ठेवा, कारण की कुठल्याही संख्येचं तुम्हाला 9 अंकी संख्या दिली तर त्याचं वाचन अगदी अचूक करता येतं. पहा, इथं आपण परत एकदा हा बॉक्स आपला काढून घेणार आहोत या ठिकाणी, कारण की तो सगळ्यांच्या तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. हलाको पद्धत लक्षात ठेवा, शॉर्ट हलाको पद्धत. कारण की तुम्हाला संख्या वाचनावर 1 ते 2 प्रश्न कुठल्याही परीक्षा असू द्या, कुठल्याही परीक्षेत येतातच, त्याच्यामुळे हलाको पद्धत आपली विसरायची नाही. पहा, अशा पद्धतीने बॉक्स मांडून घेतले, त्यानंतर तुम्हाला सांगितले कसं फिल करायचं नाही. आता बघा, तुम्हाला जी संख्या दिलेली ह्या बॉक्स मध्ये कशी मांडायची, तर उजवीकडून डावीकडे मांडत आणायची. एक एक अंक प्रत्येक बॉक्स मध्ये तुम्हाला ठेवायचे. मग 5 येणार आपला एककाच्या घरात, 2 आहे दशकाच्या, 8 शतकाच्या, 0 आणि 5. आता जे बॉक्स तुम्हाला वाटतंय की याच्यामध्ये अंकच नाही, तर तुम्ही 0 तो लिहू शकता, 0, कारण की इथं 0 लिहिला तरी तुमची काय संख्या बदलणार नाही, कारण की तो 0 कुठे आहे बाळांनो, डावीकडे आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे या संख्येची काही ती बदलणार नाहीये. आता आपण या बॉक्स लिहिले तर बॉक्स खाली त्या घरांची नावं देखील लिहून घेऊया. एकक, दशक, शतक, हजाराची 2 घरं. ठीक आहे, 1000 झाल्यानंतर लाखाची ही 2 घरं आणि कोटीची. ओके, आता पहा, आपला नंबर इथून स्टार्ट होते, कारण की इथं 0 आहे. लाखापर्यंत आपण जर पाहिलं तर 0 त्यानंतर हजाराच्या घरात बघा, हजाराची 2 घरं आहेत, तर ही संख्याचं वाचन तुम्हाला करता आलं आणि त्या घराचं नाव घेता आलं की झालं, संख्या वाचता आली. मग 50,825 अशी तुमची ही संख्या आहे. ठीक आहे, मग इथं आपण आन्सर लिहून घेऊया. थांबा, व्यवस्थित स्क्रीन सर्वांना दिसतेय का रे? दिसत आहे ना? ओके, चला, सगळ्यांना स्क्रीन दिसत आहे? क्लिअर आवाज येतोय? ठीक आहे, चला, झालं, सगळ्यांनी लिहून घेतलं? ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. प्रत्येक वेळेस आता तुम्ही सराव करताय, प्रॅक्टिस करताय, ठीक आहे, लाईव्ह सेशन बघताय, तर त्याच्या वेळेस तुम्हाला प्रॅक्टिस करताना जे बॉक्स मी काढते ते तुम्ही सुद्धा काढणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कोणीही स्किप करायचं नाहीये, ते टाळायचं नाहीये. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. चला, तिसरं एक्झाम्पल. सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर काढण्याचा प्रयत्न करा, संख्या वाचण्याचा प्रयत्न करा, तसेच ते लिहिता सुद्धा तुम्हाला येणं गरजेचं आहे. ते सुद्धा एक्झाम्पल मी नंतर घेणार आहे. चला, घ्या.
चला, संख्या वाचायची आहे. दिलेली संख्या तुम्हाला अंकात आहे ती तुम्हाला वाचायची आहे. चला, आला आन्सर. पटकन बॉक्स काढायचे. तुम्हाला संख्या दिलेली आहे, पटकन हलाको पद्धत तुम्हाला मांडून घ्यायची आणि उत्तर काढायचे. ठीक आहे. चला, झालं. ओके, ठीक आहे. छान, करेक्ट आहेत. तुम्ही पाठवलेले आन्सर सुद्धा करेक्ट आहेत. व्हेरी गुड. सगळ्यांनी छान उत्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आधी आपले बॉक्स मांडून आपण घेऊयात. चला, पहा, हे 2 बॉक्स, त्यानंतर एकटा, शतकाचा, शतक झाल्यानंतर हजाराची 2 घरं, लाखाची 2 घरं आणि कोटीची 2 घरं. चला, लक्षात ठेवा, एकक, दशक, शतक. ठीक आहे. त्यानंतर शतकानंतर हजार, लाख आणि कोटी, हलाको. ठीक आहे. एकक, दशक, शतक, हजार, लाख, कोटी. हजाराची 2 घरं, लाखाची 2 घरं आणि कोटीची 2 घरं. आता ही संख्या तुम्हाला उजवीकडून डावीकडे मांडत यायची आहे. ठीक आहे. या पद्धतीनं मी दाखवले, त्या पद्धतीनं तुम्हाला एक एक अंक प्रत्येक बॉक्स मध्ये मांडत यायचा आहे. ठीक आहे, लक्षात आलं. चला, मग एक एक अंक मांडून घेऊयात आपण उजवीकडून डावीकडे. चला, पहिला कोणता येणार बाळांनो, सांगा. 3. करेक्ट, व्हेरी गुड. पहिला आला 3. त्यानंतर पटकन दशकाच्या घरात कोणता अंक येणार, तर 8. व्हेरी गुड, 8 आला. त्यानंतर पहा, 0 शतकाच्या घरात, हजाराच्या घरात परत 0, 6 येणार 10,000च्या घरात. त्यानंतर लाखाच्या घरात आता 4 येणार. ठीक आहे. त्यानंतर इथं काय आपल्याला गरजच नाही, अंकच दिलेला नाही, तर तिथं 0 तुम्हाला मी लिहायला सांगितलंय. मग तुम्ही काय लिहायचं तिथं, 0, 0. ठीक आहे. त्यानंतर याही घराचं काही काम नाहीये, तिथंही डिजिट नाही आपल्याकडे, अंक नाहीये ठेवायला, तर 0 लिहून टाका तुम्ही. आता आपण संख्येचं वाचन करणार आहोत. चला, रेडी आहेत सगळे. आता 0,4 आहे. ठीक आहे. 0,4 म्हणजे फक्त 4, आणि 4वर 0 जर असेल तर हे असतं 40. हा फरक लक्षात ठेवा. काही जण गोंधळ करतात आणि मग घाईघाईनं उत्तर चुकवतात. अतिशय सोपं आहे हे बघा. 0,4 म्हटलं की फक्त 4. ठीक आहे. तुम्ही जी सराव पेपर देता तुमच्या शाळेमध्ये, तेव्हा तुम्हाला रिझल्ट येतो 10 पैकी किंवा 20 पैकी ती एक्झाम घेतली जाते. तेव्हा तुम्हाला जर 9 मार्क पडले तर तुमचे जे काही सर मॅडम असतील ते या पद्धतीने देतात बघा. 10 पैकी 9 पडले या पद्धतीनं, 20 पैकी 8 पडले या पद्धतीनं देतात. आलं लक्षात. मग हा फरक तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. आता इथं 0,4 आहे, लाखाची मात्र 2 घरं आहेत. मग वाचन कसं करायचं, तर 4 लाख. सिंपल, बघा किती सोपं आहे. 4 लाख. त्यानंतर 60,000, 6 वर 0 हे झाले 60. 60,000. शतकाच्या घरात कोणच नाहीये, 0 आहे. मग शून्याचं वाचन करतो का आपण, शून्यश म्हणतो का, नाहीत म्हणत. त्याच्यामुळे त्याचं वाचन करूच नका. जिथं 0 आहे त्या घराचं वाचन करायचं नाहीये. पुढे जाणार आहोत आपण 83, कारण की हा एकक आणि दशकाचा एकत्र मिळून आपण वाचन करत असतो, म्हणून इथं 83. चला, आता आपण लिहून घेऊया. चार लाख 60,000 83. चला, सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसते ना. ओके, लिहून घ्या. ज्यांचं राहिले त्यांनी
पटकन लिहून घ्यायचे. लाखो पद्धत लक्षात ठेवा. संख्या वाचन सगळ्याच विद्यार्थ्यांना व्यवस्थित करता येणं गरजेचं आहे. आजच्या क्लास नंतर सगळ्याच विद्यार्थ्यांना ज्या आता प्रेझेंट आहे त्या सगळ्यांना व्यवस्थित कुठलीही संख्या 9 अंकी पर्यंत दिली असता त्यांचं वाचन करता येणं गरजेचं आहे. ओके, येईल सगळ्यांना? व्हेरी गुड. चला, सगळ्यांना स्क्रीन दिसते का बघा? झालं? ठीक आहे. आता अंकातील जी तुम्हाला संख्या दिली होती त्याचं तुम्हाला व्यवस्थित सगळ्यांना वाचन करता आलेलं आहे. आता आपण एक अक्षरी संख्या घेऊया. ठीक आहे, अक्षरात तुम्हाला देणार मी, ती तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे. ठीक आहे, ती वाचता येणार आहे तुम्हाला, पण ती तुम्हाला अंकात लिहिता पण आली पाहिजे, हे सुद्धा गरजेचं आहे. तर हे सगळे छोटे छोटे पॉइंट्स म्हणजे कशा पद्धतीनं प्रश्न पडतात तुम्हाला, मग शिष्यवृत्ती असेल, नवोदय असेल, मंथन असेल, बीडीएस असेल, बीटीएस असेल, कोणतीही स्पर्धा परीक्षा सुद्धा तुम्हाला संख्या वाचनामधले हे प्रश्न असतात. त्याच्यामुळे एक आपण पॉइंट क्लिअर केलेला आहे. आता हा दुसरा, जो की तुम्हाला संख्या देतात अक्षरामध्ये आणि ती तुम्हाला अंकात लिहायची असते. ठीक आहे, चला. चाळीस लाख 4,000 404 404. चला, आता तुम्हाला अशा पद्धतीनं बघा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो की अक्षरात संख्या दिली तुम्हाला आणि त्याचं तुम्हाला लेखन अंकात करावं लागतं. ठीक आहे, त्याच्यामुळे या पद्धतीनं जरी तुम्हाला प्रश्न विचारला तरी आपली हलाखो पद्धत, जे बॉक्स मी दिलेले तुम्हाला, ते तुम्हाला व्यवस्थित पाठ असले की तुम्हाला अक्षरात दिली असो अथवा अंकात दिलेली असो, कुठल्याही संख्या वाचनाचा प्रश्न तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं काढता येतो, सोडवता येतो. चला, आता पहिला प्रश्न आहे तर मी सोडवून देते. लक्ष द्या सर्वांनी. ज्यांनी काढले त्यांचं अभिनंदन. ठीक आहे, ज्यांनी नाही काढलं ते सुद्धा आता लक्ष द्या, तुम्हाला सुद्धा येणार आहे. पहा, तेच बॉक्स मी काढणार आहे, काही वेगळं करणार नाही. तेच बॉक्स असणार आहेत आपले, एकच पद्धत, आणि जी अशी की सगळ्याच गोष्टींना, सगळे जे प्रश्न आहेत तुमचे संख्या वाचनाचे, त्या घटकावरील प्रश्नांसाठी युजफुल असा हा एवढा रकाना आपण हाच यूज करणार आहोत. मग बघा, एकक दशकाचा एकत्रित बॉक्स आहे, त्यानंतर शतकाचा एकटा, 2 घरं शतकानंतर असणार आहेत, ती आहेत हजाराची, हजाराला सहस्त्र असं म्हणतात. त्यानंतर 1000 झाल्यानंतर लाखाची 2 घरं आहेत आणि लाख झालं की कोटीची 2 घरं. ठीक आहे, याला लाख किंवा लक्ष म्हटलं जातं. ठीक आहे, हे हजार किंवा सहस्त्र. ओके, मग हे एकक, दशक, शतक, हजार, लाख, कोटी. आता आपली संख्या बघायची. बघा, संख्या काय? 40 लाख आहे. संख्या काय आहे? 40 लाख. मग लाखाच्या घरात मांडायचं काय? 40. ठीक आहे, तुम्हाला जे घर आहे, घराचं नाव नंतर दिलं जातं, त्याच्या आधी संख्या दिली जाते. मग संख्या काय आहे? 40 आहे. मग हे 40 आपण आपल्या लाखाच्या घरात ठेवायचं. ठीक आहे,
मग कोटीच्या घराचा उल्लेखच नाहीये, मग तिथं आपण शून्य शून्य लिहून घेणार आहोत. ज्या घराचा उल्लेख नाही तिथं येणार शून्य. लक्षात ठेवा, इथं कोटीच्या घराचा उल्लेख नव्हता म्हणून आपण या रकानाला शून्य शून्य असं अंक दिलेले आहे. आता लाखाच्या घरात बघा, ही संख्या तुम्हाला लिहायची आहे कोणती? 40. मग 4वर 0 40. या पद्धतीनं तुम्ही जर असं लिहिलं तर हे चुकणार. हे झालं 4. मगाशीच मी एक्सप्लेन केलेले, सांगितलेले तुम्हाला. ठीक आहे, चला. तर बघा 40 लाख झालं. त्यानंतर हजाराच्या घराचा उल्लेख आलेला आहे. मग हजाराच्या घरात फक्त 4 ही संख्या आहे. हजाराच्या घरात फक्त 4 ही संख्या आहे. मग 4 बघा कसं लिहायचं? हजाराची तर 2 घरं आहेत, मग 4 कसं लिहायचं? तर बघा 0 4. आता झाले की नाही 4000. 0 4 म्हटलं की 4 आणि 4000 झालं. करेक्ट. तर इथं बघा 400 शतकाच्या घराचा उल्लेख आहे. शे म्हणजे शतक. 400 शतकाच्या घराचा उल्लेख झालेला आहे. मग शतकाच्या घरात आपल्याला 4 लिहायचं आहे. त्यानंतर फक्त 4 आहे म्हणजे एकक आणि दशक या दोघांचा मिळून एकत्रित रकाना इथं आहे. पण मग इथं फक्त 4 असं आलेले म्हणून इथं सुद्धा 0 4 असं लिहायचंय तुम्हाला. चला, मग आपली ही संख्या तयार झाली. आपण आता खाली लिहून घेऊयात. 40 लाख, त्यानंतर 4000, 404. तर ही संख्या तुमची तयार झाली बाळा. लिहून घ्या. झालं लिहून सर्वांचं? चला, लिहून झालं सगळ्यांचं? ओके. नेक्स्ट एक्झाम्पल साठी सज्ज राहा सगळेजण. चला, लिहून झालं का? ओके. हा, आता इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालेलं आहे की तुम्हाला अंकात दिली असता त्याचं लेखन, अक्षरात दिले असते अंकात लेखन, हे सगळं 2 आपले पॉइंट्स इथं क्लिअर झालेले आहेत. आता त्यानंतर तुम्हाला एक अतिशय छान असं जे मी वाचन शिकवणार आहे ते गट वाचन. ठीक आहे, जे की बघा ज्या मोठ्या मोठ्या रकमा असतात किंवा जे मोठे मोठे घोटाळे असतात, जे की वर्तमानपत्र असेल किंवा न्यूज असेल त्याच्यामध्ये तुम्ही पाहिले असेल की 812 कोटीचा घोटाळा किंवा 500
12 कोटीचं फंड आलेला, असं काही तुम्ही बातम्या बघत असता, त्यावेळेस ते गटवाचन पद्धतीनं त्या मांडल्या जातात. मग कसं ते, तर पहा, हाच आपल्याला रकाना पाहायचा आहे. बघा, नवोदयमध्ये सुद्धा गटवाचन पद्धतीचे प्रश्न तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर पहा, एकक, दशक, त्यानंतर शतकाचा हा, हजार, लाख आणि कोटी. आता याच्यामध्ये तुम्हाला अगदी पहिल्यांदा सोपं असं एक्झाम्पल मी इथं देणार आहे, त्याच्यामुळे जरी मोठा तुम्हाला प्रश्न विचारला याबाबतचा तरी तो तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. कळलं? तर हे बॉक्स सगळ्यांनी अगोदर लक्षात ठेवायचे आहेत. आता तुम्हाला एक प्रश्न जे की स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो, आता हा बॉक्स तर सगळ्यांच्या लक्षात आहे. मग हा प्रश्न, गटवाचन पद्धतीचा जो प्रश्न आहे तो कशा पद्धतीने विचारला जातो ते मी तुम्हाला इथं सांगत आहे. अतिशय पहिला असा सोपा असा प्रश्न घेऊयात आपण. ठीक आहे, त्यानंतर मग मी तुम्हाला आणखीन लेवल तुमची ही या प्रश्नाची वाढवत जाते. तर बघा, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो आणि तुम्हाला सांगितलं जातं की ही ही जी संख्या आहे खालील पैकी कोणता पर्याय बरोबर आहे. या संख्येसाठी जे ऑप्शन दिले जातात तुम्हाला ते अक्षरात दिले जातात. मग अक्षरात कसे तुम्हाला ऑप्शन्स दिले जातात, तर पहा, आता गटवाचन कसं करायचं. ठीक आहे, तर हे बघा, एकक, चला पहा, हा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे हजाराची 2 घरं आणि हे लाखाचं. ठीक आहे, आता इथं मी बॉक्स बनवलेले नाहीये, डायरेक्टली तुम्हाला सांगितलंय की हजाराची 2 घरं आणि लाखाची. पण 8,16,532 अशी संख्या तिथं ऑप्शन मध्ये नसते, कारण की तिथं गटवाचन पद्धतीचा वापर केलेला असतो. मग यावेळेस काय करायचं, तर संख्या अगोदर व्यवस्थित पाहून घ्यायची. ठीक आहे, तर या ठिकाणी गट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, गट म्हणजे आता इथं काय अंकाचा समूह असतो. ठीक आहे, मग इथं पहा, हजारामध्ये इथं कंप्लीट करायचं झालं तर याचं वाचन आपण नेहमी जसं करतो तसं करायचं. काय येणार, 816. करेक्ट, 816 कोणाच्या घरात कंप्लीट होते बघा, कंप्लीट कुठं होते 816, तर हजाराच्या घरात, म्हणून 816,000, 816,532 असं याचं वाचन केलं जातं. गटवाचन पद्धत म्हणतात याला. ठीक आहे, 816,532. आता हा करोडो, लाखो अशा पद्धतीचा घोटाळा व्यक्त करताना ही पद्धत यूज केली जाते. तर हे बेसिक जर तुम्हाला सुरुवातीला कळलं तर त्यानंतरचे मोठे एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. चला, चला लिहून घ्या पटकन.
चला झालं. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण, जे की असणार आहे बघा गटवाचन पद्धतीनंच. ठीक आहे. चला झालं असेल आता सगळ्यांचं. आपण गटवाचन पद्धतीचं दुसरं एक्झाम्पल बघूयात. आता जे 8वी शिष्यवृत्तीला आहेत, NMS ला आहेत, त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा हा पॉइंट आहे, त्यांनी लक्षात ठेवावा. बघा आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते मी. ठीक आहे, ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुठलंही मोठं उदाहरण असू द्या, ते कम्प्लीट करायचं तुम्हाला. ज्यामध्ये सांगितले त्यामध्ये तुम्हाला ते कम्प्लीट करता येणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. मग या ठिकाणी $212 कोटी 30 लाख 40,005. बघा 212 कोटी 30,40,005. आता ही जर संख्या तुम्ही पाहिली तर ही तुम्हाला अंकात लिहायची. मी आधी कशी शिकवली तुम्हाला, अंकातली अक्षरात. आता अक्षरात दिली तुम्हाला अंकात लिहायची. चला अतिशय सोपं, पटकन बॉक्स लिहायचे. बॉक्स मध्ये तुम्हाला एक 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 फिल करत जायचे. आता हा जो आहे गट कुठपर्यंत फिल केलाय, 212 कोटी कोटीपर्यंतच लिहायचा आणि त्या पुढची संख्या जशी आहे तशी तुम्हाला लिहून टाकायची. चला लक्ष द्या इकडे. बघा शेवटचं एक्झाम्पल असणार आहे हे. चला तुमचा वेळ येस येस, सगळ्यांनी उत्तर काढण्याचा छान प्रयत्न केलेला आहे. मस्त, गुड. बर बर, करेक्ट. चला छान प्रयत्न केला तुम्ही, पाहिले तुमचे आन्सर. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा काय, आपला बॉक्स, जादुई बॉक्स म्हणा त्याला, मस्तपैकी आपलं करेक्टच उत्तर तो काढून देतो. एकक आणि दशकाचं घर झाल्यानंतर त्यानंतर आहे शतकाचं घर. शतकाचं घर झाल्यानंतर सांगा. करेक्ट, हलाको पद्धत. हजाराची 2 घरं, लाखाची 2 घरं आणि कोटीची 2 घरं. आता ही संख्या जर पाहिली, बघा आता इथं नाव सुद्धा देऊयात आपण, एकक, दशक, शतक, हजार, लाख आणि हे कोटी. ठीक आहे, लाखो. आता आपण आपली अक्षरातली संख्या पाहिली असता, बघा इथं काय 212 कोटी, काय 212 कोटी. मग 212 कोटी कोटीपर्यंतच तुम्हाला अडवायचंय, 212. ठीक आहे, मग इथं आपल्याला एक्स्ट्रा घर जरी लागलं तरी नो प्रॉब्लेम, तुम्हाला ते तुम्ही घेऊ शकता किंवा या पद्धतीनं लिहू शकता. 212 कोटीपर्यंतच क्लिअर केलेले त्यांनी गट हा, तो या पद्धतीनं लिहायचा. दिसला, लक्षात आला सगळ्यांच्या? बघा कसं लिहिलंय, 212 कोटी. कळलं? मग इकडे तुम्हाला जितके लागतील तिथे हवे तितके तुम्हाला जर दिले असतील तरी तितके तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता पुढची संख्या पहा. पुढची संख्या पहा, सगळ्यांना दिसतंय का रे? क्लिअर दिसत आहे का सगळ्यांना? अडचण येते कोणाला का? चला पहा, 30 लाख, 3वर 0 30 लाख, लाखाच्या घरात 30 आहेत. त्यानंतर बघा 40,000, हजाराच्या घरात कोणती संख्या आहे? 40, लिहून टाकायची ती, 40,000. त्यानंतर 5, आता शतकाचा घराचा उल्लेख नाही तिथं 0 येणार.
दशकाचा घराचा उल्लेख नाहीये तिथं सुद्धा शून्य येणार आणि 5 डायरेक्ट एककाच्या घरात. सो तुमची संख्या तयार झाली 212 कोटी. ठीक आहे, 30,40,000 आणि 5. ओके, चला, ज्या विद्यार्थ्यांचं असं उत्तर आलेलं असेल त्यांचं अगदी करेक्ट आन्सर आहे. अभिनंदन तुमचं, व्हेरी गुड. चला, समजलं का हे सेशन सगळ्यांना क्लिअर? बघा, संख्या वाचनामधला कुठलाही तुम्हाला प्रश्न आला तरी तो तुम्हाला सॉल्व्ह झाला पाहिजे. आपण काय काय पाहिलं आज? संख्या वाचन, अंकांपासून संख्या तयार होतात. मग 9 अंकी संख्येचं वाचन आपण आज करायला शिकलो. त्याचबरोबरीनं गट वाचन शिकलो. संख्या अंकात दिला असता अक्षरात तुम्ही वाचायला शिकलात. ठीक आहे, अक्षरात लिहायला, वाचता तर तुम्हाला येतेच, पण अक्षरात लिहिता पण येणं गरजेचं आहे. त्यानंतर काय पाहिलं आपण? अक्षरातली अंकात, अंकातली अक्षरात, असं तुम्ही शिकलात. त्यानंतर गटवाचन, सगळ्यात महत्वाचा जो की आहे 8वी शिष्यवृत्ती, 5वी नवोदय असेल, 5वी शिष्यवृत्ती असेल किंवा 8वी NMS च्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा हा गटवाचन पद्धतीचा हा प्रकार. तर हा सगळा आपण आज पाहिला. तर अशा पद्धतीने आजचं सेशन आपण इथेच थांबूया. टाटा, बाय बाय टू ऑल, टेक केअर. चला. चला, लिहून झाले सगळ्यांचं? चला, लिहून झालं असेल सर्वांचं तर तुम्ही लेफ्ट ठेवू शकता. ज्यांचं राहिले त्यांनी लिहून घ्या आणि नंतर लेफ्ट ठेवा.